मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो कासार शिरंबईच्या मैदानामध्ये. सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला म्हणजे सर्वांचा आवडता नंदी म्हणजे द्वादश हिंद केसरी बकासूर आणि सोबत पाहला सर्जा. चालू सीझनला जबरदस्त पळणार नंदी म्हणजे सर्जा. सलग 2 मैदानामध्ये प्रथम क्रमांक केला आहे असं सर्जा आणि अप्रतिम जोडी पळून आज प्रथम क्रमांक केला आहे. अमर ताते आहेत आपल्यासमोर. ताते नमस्ते. नमस्ते. काय आनंद आहे आज? मोठा विजय. आज मोठा विजय. हां मैदान पण चांगलं होतं कासार शिरंबईचं. हां कमिटीची एक इच्छा होती की बकासूर पळावा आमच्या मैदानात बरं आणि तुम्ही ते नियोजन करून या. तुम्ही हां. पण त्या पण नंदीवर करा नियोजन पण या. बरं मी नियोजन केलं सर्जाचं ते आणि आज गाडीचा एक नंबर झाला. बरं. काय काय जाणवलं आज ह्या जोडीचं वेगळे? पण रोज तुम्ही गाडी चालवत असता प्रत्येक वेगळ्या वेगळ्या मैदानामध्ये. आज काय युनिक गोष्ट जाणवली? युनिक गोष्ट काय नाही, बकासूर काय पळतोय सगळ्यांची माहितीच आहे. हां सर्जा नवीन चेहरा आज उजेडात एक आला. आता आज सेमीफायनल कडन होती त्याविषयी काय सांगशील? सेमीने कडून निघले पण काय दोन्ही पब्लिकचे आहेत त्यामुळे काय टेन्शन नाही. हां दोन्ही सर्जा बाहेरनं पळवला, बकासूर डावीनं आतनं पळवला हां आणि गाडी सेमी पात्र केलं. बरं. मैदान कसं संपन्न झालं दादा? मैदान एक नंबर झालं. बरं. असं नियोजन झालं पाहिजे बरं आणि गाड्या पण भरपूर आल्या होत्या. बरं बिना प्रवेशवीचं मैदान होतं त्यामुळे काय मैदान एक नंबर झालं. बरं. अमृता, ते तुम्ही वेगळ्या वेगळ्या मैदानात जात असताय. रोज वेगळ्या वेगळ्या गाड्या असते तुमच्याकडे. ज्यावेळेस बाकीच्या गाडीवर बसता त्यावेळेस काय जाणवतं तुम्हाला? जाणवणं काय म्हणजे कसं आहे, बकासूर बैलगाडी क्षेत्रातला देवच आहे. हां म्हणजे देव म्हणून सगळे संबोधतात बरं आणि त्या देवाची गाडी हाणताना मला कुठलाही काय म्हणजे असं मनात काय येत नाही. बरं 100% गाडी राहणार फायनलला हां त्या अपेक्षेनंच बसतो. आणि परवा गर्णिकीच्या राजाचं ते जरा झालं. हां एक कमेंट आली होती मला एक जणांना पाठवली, हां आम्हाला ड्रायव्हरनं बकासूर ओढून धरला त्यामुळे गाडी बरं. म्हणजे मार खाल्ला. हां त्याला एकच सांगायचं आहे, हां जेव्हा गाडी हाणाय बसतो तेव्हा कळतं आणि किती डिप्रेशन असते हां ते तुम्हाला माहिती. म्हणजे त्या दिवशी काय नव्हतं की असं बाबा ओढून गाडी धरलेली वगैरे असं काय झालं नव्हतं? काय नाही, त्याला कधी माहिती नसतं या गोष्टीचा हां. अंदाज नसतो. हां. कोणतं असणार बाहेर नासाच बघणारा, हां त्यामुळे त्यानं काय तर कमेंट टाकली असेल. बरं. असं म्हणजे ड्रायव्हरच्या मनात काय नसतं की बाबा हे आपली गाडी न लागली पाहिजे वगैरे असं तसं काय? काय नाही, तसं काय नाही. कुठल्याही गाडी बसलं तर 100% गुलाबात नेणं हे काम आहे बरं आणि ते होत राहतं. कमी जादा हार जीत असते. बरं. त्या एक मनामध्ये फ्रस्ट्रेशन वगैरे झालं का त्यावेळेस की बाबा वाईट वाटलं का अशी काय कमेंट आली? कमेंट आल्यावर जरा वाईट वाटलं की बकासूरला लिहिलं सोडायला पाहिजे होतं, पण तिथं बकासूर लिहिला सोडतोय तर गर्णिकीचा राजा तासात जात होता हां त्यामुळे काय ते हे झालं नाही. हां. तसा निकाल सामना म्हणजे दिसत होता एका ह्याच्यात अँगलमध्ये, एका अँगलमध्ये मागे दिसायचं सुंदर तोंड हां दिसत होतं. बरं त्या ह्याच्यावर थोडं हे झालं, पण ते जी कोण कमेंट करते त्यांना एक सांगणं आहे की बाबांनो जरा विचार करून कोणत्याही गोष्टी कमेंट करत बरं. जावा. त्या दिवशी काय म्हणजे माझी चूक असेल नसेल त्यालाच माहिती नाही ज्यानं कमेंट केली त्यानं, बरं. पण आज एक नंबर करून दाखवलं. आज बघूया किती कमेंट करतोय. चॅलेंज दिलं आहे अमरदादांनी आणि अमरदादा 2 मैदानात थोडाफार पराभव झाला, परंतु आत्तापर्यंतचा इतिहास आहे की पराभव होऊ द्या पण कमबॅक असं होतं डायरेक्ट प्रथम क्रमांक, असं बरेच वेळा झालं. लय वेळा झाले. हां. आज आता आमच्या वाटेगावच्या बाजूचं जरी घेतलं, हां काशीगावच्या मैदानापासूनच बैल आजारी होता थोडा, बरं बाहेर काढला नाही, पण आज मेमनांच्या राजावर पळला. हां 3 नंबरचा मानकरी ठरला आज डायरेक्ट, म्हणजे बाहेर काढून 3 नंबर म्हणजे अचानक 1 नंबरच्या पायऱ्यात पळणं म्हणजे आहे. बरोबर. आणि विशाल ड्रायव्हर यांच्याबद्दल काय सांगा? आज गाडीवरती काय होते, माझ्यापेक्षा लय भारी वाटलं. आज हो. फायनलला होते दादा आणि कायम हसत असतो चेहरा. हो कायम. बरं. एक प्रकारे सर्जा संदर्भात काय सांगितलं? सर्जा कसं वाटतो नंदी? सर्जाचं काय भविष्य आहे, मोठा बैल 100% नंबरात पळेल 1 नंबरमध्ये हां आणि आत्ता चालू सीझनला कंटिन्यू गुलालात आहे. हां भविष्यात त्याच्याकडे भरपूर अपेक्षा आहेत. बरं माझ्या आहेत, मालकांच्या आहेत, बरं सगळ्यांच्या अपेक्षा आहेत, पोरांच्या जी घेऊन आहेत मागणं ती सगळी, बरं. आणि त्यानं 100% त्या अपेक्षा पूर्ण कराव्या. दादा काय होतं की असं दाट पळवणं जास्त होतंय का? कारण बरेच जणांच्या कमेंट येतात की म्हणजे एक आठवड्यात साधारणतः 2 ते 3 मैदान होते किंवा 3 ते 4 मैदान होते. जास्त दाट पळवलं जातंय का? काय काय नाही वाटतं? नाही, तसं काय नाही. हां सर्जा ज्यांच्या गोट्यावर आहे, सार्थक विजय पाटील आगाशिवनगर, हां बैलगाडी क्षेत्रातलं एक जुनं नाव आहे. हां. त्यांना मोठा अनुभव आहे, बैल कधी पळवावी कधी नाही हां हे सगळं त्याची माहिती आहे. त्यामुळं ते त्यांच्या हिशोबाने बैल काढतील बाहेर. हां. ज्या दिवशी बाहेर काढेल त्या दिवशी 100% गुलालात बैल. बक्या संदर्भात पण तोच प्रश्न आहे. बक्या बक्याचं नाही, बक्याचं सांगू शकत नाही का, तर बक्याला जर रोज पळलं तर तेवढाच बैल पळणार तो हं. आणि कंटिन्यू गुलालात आहे बैल. 1-2 अड्डा जरी फेल गेलं तर तिसऱ्या अड्ड्यात 1 नंबर करतो. बरोबर. आणि ती कन्सिस्टन्सी कायम ठेवली. हो दादा किती वर्ष आहे क्षेत्रात?
2009 पासून. एवढी कन्सिस्टन्सी पाहिली काय कुठल्या नंदीमध्ये, म्हणजे एवढं सलग असं लागोपाठ? हा, नंदी म्हणजे जुनी बैल पळत होती, आता चालू घडीला काय नाही ती. हा. बकासूर बरोबर जेवढी बैल पिटली तेवढी इजलीत, हा. त्याच्या मागणं पिटून डबल इजलीत, पण तो बैल कंटिन्यू चालू आहे. बरं. आणि 2 नंबरची बैल घेऊन पळतोय महत्वाचं, त्यात म्हणजे गोरगरीबासून बैल मिळते. बरं. मित्र परिवारामध्ये काय चर्चा होते ज्यावेळेस बाबा अमरनाथ ते बाकी गाडीवर दिसते? आज शिरंबे आणि ओंडचं एक 10 ते 12 किलोमीटरचं अंतर आहे मध्ये. हां, ओंडमध्ये एक 50% माणसं आली होती बघायला. बरोबर. आणि सकाळी बैल पण आपल्या इथं झाला होता बकासूर घरी. हां, घरी चहा वगैरे झाला, तिथनं परत आलो, मी चालू गाडीतनं. बरं. ती महिलांना ती माहीत नव्हतं ना इथं अड्डा आहे, हां, मग तिथनं घेऊन आलो. आणि सगळी बऱ्यापैकी गावातली माणसं जेवढी नादी आहेत तेवढी 100% सगळे आले होते बघायला. बरं. आणि 2 गाड्या फायनलला माझ्याकडं राहिल्यावर 100% म्हणजे लय असा आनंद होता सगळ्यांनी. कोणत्या कोणत्या गाड्या राहिल्या, अजून कुठली गाडी आज राहिली? बादलची आणि MM नानाच्या राजा अरे वा. आणि बकासूर आणि सरजा ह्या 2 गाड्या फायनल बरं. पात्र केल्या. आणि 2 घरातल्या गाड्या हा, आज? दोन्ही घरची बैल आपल्या. कधी म्हणजे त्या बैलांच्या विषयी आपल्या मनात पाप नाही, हां, मालकांच्या विषयी काय नाही, हां. मालकांचा आपल्या विषयी काय नाही. बरोबर. ती दोन्ही बैल अशी आहेत की माझ्या हक्काची बैल आहे, ती 4ही बैल आहे, बरं. त्यामुळे काय नाही. बरं. कुणाला समर्पित आज मोठा विजय आज? मोठा विजय हा समर्पित करायचं म्हणलं तर जुळवाडीच्या राजाला. हां, कालची काय दुःखद बातमी कानावर आली, हां, ती म्हणजे व्हायला नाही पाहिजे होतं पण ती झालं. बरोबर. त्यासाठी आजचा विजय सगळा त्याला देतो. राजाला समर्पित करायला, आणि खूप जबरदस्त पायाचा राजा जाईल त्या मैदानामध्ये गुलाल करायचा. मी स्वतः बसून एक नंबर केले त्या बैलावर. बरोबर. त्यामुळे मला माहिती आहे ते बैल किती पळत होता. आणि त्या माणसाचा घरातल्यांचा जे जीव होता ना त्याच्यावर, हां, तसा जीव म्हणजे आहे तशी माणसं लावू शकत नाही. संपूर्ण गाव आलेलं दादा. संपूर्ण गाव हां, सगळी म्हणजे- जुळेवाडी हां. रेट्रेव हा की सगळा आला होता. बरोबर. आणि बैलाला तिथं सगळे हजर झाले. म्हणजे त्या नंदीनं किती चाहते कमवले हो, त्या ते कमावलं. गोष्टीवरनं जाणवू येतो, आणि त्याची आठवण कायम स्मरणात राहील. कायम कायम. ओके.